नमस्कार, मी शुभम राज पुन्हा एकदा तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे। काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे, उद्धव ठाकरे गटाचे सुजित मिणसेकर आणि जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने हे तीन प्रमुख उमेदवार या निवडणुकीसाठी चर्चेत आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी सेना भाजपच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसला विजय मिळाला। तसेच या विजयात राष्ट्रवादी बरोबरच शेतकरी संघटनेनेही भक्कम साथ दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं। या विजयामुळे राजूबाबांचे अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं। आता पुलाखालून बरंच पाणी गेलं, राजकीय मतमतांतरे बदलली, पक्ष फुटले आणि बऱ्याच निष्ठावंत उमेदवारांना मात्र या सगळ्यातून गोची झाली। या मतदारसंघाची पार्श्वभूमी जाणून घ्यायची झाली तर राजूबाबा आवळे हे सध्या महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार मानले जातात। त्यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे आणि स्थानिक विकासाच्या कामांमध्ये सक्रियता दर्शवली आहे। लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडीच्या गतीचा परिणाम विधान परिषदेतही दिसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आवळेंच्या प्रचार दौऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एक सलोखा निर्माण झाला आहे, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसतंय। याच हातकणंगले मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुजित मिणसेकर हे उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत उमेदवार आहेत। उद्धव ठाकरेंची फारकत घेऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे बऱ्याच आमदारांनी, शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवणी केली होती। असं असताना देखील काहींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ ठाकरेंना साथ दिली होती आणि केवळ ठाकरेंसाठीच कार्य करत राहिले आणि गद्दारांना उत्तर म्हणून आपली निष्ठा साबित केली। त्याच निष्ठावंत उमेदवारांमध्ये सुजित मिणसेकर यांचाही समावेश होतो, ज्यांनी सत्ता नसतानाही स्थानिक पातळीवर काम करत समाजात मिसळून लोकांची सहानुभूती मिळवली आहे। त्यांच्या कार्याने त्यांना एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख मिळाली आहे आणि हातकणंगले मतदारसंघात त्यांच्या सक्रियतेमुळे युवा वर्गात त्यांच्या कार्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। याशिवाय याच मतदारसंघातील अनुभवी आणि निष्ठावंत उमेदवार म्हणून अशोकराव माने हे जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा असून सहयोगी पक्ष असणाऱ्या भाजपकडून ते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधत तरुणांना एकत्र करून त्यांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या आहेत। त्यांच्या या कामामुळे माने यांना अनुभवी आणि मातब्बर चेहरा म्हणून ओळखलं जात आहे। या तीन उमेदवारांच्या कार्यप्रणालीवर आणि स्थानिक समस्यांवरील लक्ष देण्यावर मतदारांचा निर्णय अवलंबून असेल। कोणता उमेदवार आपल्या कार्याद्वारे मतदारांना आकर्षित करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हातकणंगले मतदारसंघातील राजकारणात या उमेदवारांचे योगदान आणि सक्रियता त्यांच्या यशाचं मूल्यमापन करेल आणि या निवडणुकीत कोणता नेता विजय मिळवतो हे निश्चितपणे या राजकीय संघर्षाचा अंतिम निकाल ठरवेल। या आणि अशाच स्पेशल रिपोर्टसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।